Hello, friends, welcome. Today we are going to see the third lesson, that is 1.3, the cop and the anthem. So, in the icebreakers part, we have suppose you have gone to a place where the winter season is very severe, as we all know that nowadays or in last 2 3 days we are getting cold. So suppose that you have visited a place where the winter season is very severe. तुम्ही अशा ठिकाणी गेलेला आहात की जिथे हिवाळा अतिशय सिव्हिअर कडक असा आहे. डिस्कस विथ युअर पार्टनर द वेज इन विच यू वूड प्रोटेक्ट युअर सेल्फ इन द कोल्ड क्लायमेट. तर त्या कोल्ड अशा थंड अशा वातावरणात तुम्ही त्या कोल्ड क्लायमेटमध्ये तुम्ही स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काय कराल. सो द वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट आर given here, that we will use sweaters, then we will use gloves, we will use fire, that is शेकोटी, then thermal wear, उष्ण कपडे घालू आपण. त्याचबरोबर we will use scarf to protect our ears from cold. So these are the ways which we will use to protect from cold climate. Now when you see a cop approaching, cop, पोलीस, जेव्हा तुम्हाला एखादा पोलीस तुमच्या जवळ येतोय असं दिसतं, यू फील इदर रिलीव्ड, तुम्हाला एकतर आराम वाटतो की बरं झालं असं वाटतं, ऑर स्केअर्ड, किंवा कधीकधी भीती पण वाटते. डिस्कस विथ युअर पार्टनर द सिच्युएशन्स व्हेन यू फील रिलीव्ड ऑर स्केअर्ड. कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला आराम वाटेल किंवा भीती वाटेल. तर रिलीव्डसाठी एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की पोलीस बघितल्यानंतर आपल्याला चांगलं वाटेल. कधी यू आर वॉकिंग अलोन इन अ डार्क स्ट्रीट, अंधार आहे रस्त्यावरती आणि तुम्ही एकटेच चाललेला आहात त्या रस्त्यानं, तेव्हा तुम्हाला आराम वाटेल, चांगलं वाटेल की पोलीस तिथे अप्रोच झालेला आहे. किंवा मग आणखी काय लिहिता येईल आपल्याला, इफ समबडी इज फॉलोईंग यू, जर कुणी तुम्हाला तुमचा पिच्छा करत असेल तेव्हा तुम्हाला पोलीस आल्यानंतर बरं वाटेल. त्याचबरोबर यू टीजिंग, तुमची कोणी चेष्टा करत असेल, तुमची छेड काढत असेल, तर अशा पद्धतीत त्यावेळी जर पोलीस आले तर आपल्याला रिलीव्ड वाटेल. त्याचबरोबर समवन इज क्वारलिंग विथ यू, तुमच्याशी कोणी भांडत आहे, त्या परिस्थितीतसुद्धा तुम्हाला बरं वाटेल की पोलीस आले. अँड द सिच्युएशन्स वेन यू विल फील स्केअर्ड, तुम्हाला भीती वाटेल पोलीस आल्यानंतर, तर एक दिलेलं आहे की यू आर रायडिंग अ बाईक विदाऊट अ व्हॅलिड ड्रायविंग लायसन, तुमच्याकडे लायसन्स नाही गाडी चालवण्याचं आणि त्यावेळी पोलीस आले तर त्यावेळी तुम्ही स्केअर्ड व्हाल, भीती वाटेल तुम्हाला. यू ब्रेक स्पीड लिमिट, तुम्ही जेव्हा एखादा वेगाची मर्यादा जी असते वाहन चालवण्याच्या वेगाची मर्यादा, ती जर क्रॉस केली तर त्यावेळी पोलीस बघितल्यानंतर तुम्हाला भीती वाटेल. रायडिंग विदाऊट अ हेल्मेट, तुम्ही हेल्मेट न घालता जर प्रवास करत असाल टू व्हीलरवरती, बाईकवरती, तर पोलीस आल्यानंतर नक्कीच तुम्हाला भीती वाटेल. यू ब्रेक अ ट्रॅफिक सिग्नल, तुम्ही वाहतुकीचे नियम मोडले तरी देखील तुम्हाला भीती वाटेल. वेन यू आर इन्वॉल्ड इन अ फायटिंग, जेव्हा तुम्ही एखाद्या भांडणामध्ये सहभागी असाल, सामील असाल आणि तिथे पोलीस आले तर तुम्हाला भीती वाटेल. तर असे आपल्याला सिच्युएशन्स सांगता येतील. डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स, तर
तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या गोष्टी, प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ, ज्याद्वारे तुमचं आयुष्य बदलू शकतं, एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलू शकतं. वन इज गिवन, एक गोष्ट त्यांनी सांगितली आहे, लिसनिंग टू ॲन इन्स्पायरिंग स्पीच. इन्स्पायर करणारं, प्रेरणादायी असं भाषण ऐकल्यानंतर निश्चितच आपल्याला काय होतं, मोटिवेशन मिळतं. तर आपल्याला आणखी काही लिहायचे आहेत. रीडिंग ऑटोबायोग्राफीज ऑफ ग्रेट मेन अँड विमेन. आत्मचरित्र जे आहेत ते चांगल्या, ग्रेट, महान अशा लोकांचे वाचले आपण तर निश्चितच आपल्याला मोटिवेशन मिळतं. त्याचबरोबर रीडिंग सेल्फ इम्प्रूव्हमेंट बुक्स, स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी योग्य असलेली पुस्तकं, एक्झाम्पल मोटिवेशनल बुक्स बाय रॉबिन शर्मा यांची पुस्तकं असतील. बाय फॉलोईंग इन द फुटस्टेप्स ऑफ अ गुड रोल मॉडेल, एखाद्या रोल मॉडेलला जर आपण फॉलो केलं तर आपल्याला तर मोटिवेशन देतं. त्याचबरोबर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासारख्या व्यक्तींना आपण फॉलो केलं तर निश्चितच आपल्याला मोटिवेशन मिळू शकतं. नाव कमिंग टू द इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर. O. Henry is the writer of this lesson. He was born in 1862 and he died in 1910. William Sidney Porter, an American writer, is better known by his pen name O. Henry. हे टोपन नाव आहे या रायटरचं, विलियम सिडनी पॉर्टर. हा अमेरिकन रायटर आहे. ही वॉज अ व्होरेसियस रीडर, आणि तो एक दांडगा असा वाचक होता. सिन्स चाइल्डहूड, अगदी लहानपणापासून. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली, त्यांनी एक विनोदी साप्ताहिक सुरू केलं, द रोलिंग स्टोन नावाचं. अँड व्हेन द व्हेंचर फेल्ड, आणि जेव्हा त्यांचा हा उपक्रम फेल झाला, अपयश आलं, ही जॉईन्ड द हॉस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर, कॉलमिस्ट अँड ओकेजनल कार्टुनिस्ट. मग त्यांनी त्यांच्या वीकली जे होतं, साप्ताहिक जे होतं, त्यामध्ये अपयश आल्यानंतर त्यांनी हॉस्टन पोस्ट नावाच्या न्यूजपेपरला जॉईन केलं आणि तिथे रिपोर्टर म्हणून काम केलं, बातमीदार. त्याचबरोबर कॉलमिस्ट, स्तंभ लेखक, आणि ओकेजनल कार्टुनिस्ट, प्रासंगिक व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी तिथं काम केलं. द स्टोरी द कॉप अँड द अँथम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज. ओ हेनरी यांच्या काही गाजलेल्या कथांपैकी ही कथा जी आपण अभ्यासत आहोत ती एक आहे, द कॉप अँड द अँथम. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग, people have often used the term smile with tears, which implies his twisted way of thoughts and endings in almost every story. आणि त्यांच्या लिखाणाच्या बाबतीत नेहमी लोक म्हणतात की ते हास्य आणि अश्रू यांचा संगम असलेले असे लेखक आहेत, आणि त्यांच्या त्या लिखाणाच्या स्टाईलमधून हे स्पष्ट होतं की ते ट्विस्टेड वेमध्ये, अतिशय पिळदार अशा पद्धतीनं, ऑफ थॉट्स अँड एंडिंग्ज इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी, प्रत्येक स्टोरीच्या एंडिंगला आणि त्यातल्या विचारांना अतिशय ट्विस्ट देतात ते, हे त्यांच्या लिखाणाच्या स्टाईलवरून लक्षात येतं. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी इज अ व्हेगाबॉन्ड अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड. या स्टोरीमधला जे मुख्य पात्र आहे सोपी, हा एक वेगाबॉन्ड आहे, भटका आहे, होमलेस वांडरर आहे, म्हणजे घर नसलेला फिरस्ता आहे,
अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड, आणि त्याचं बॅकग्राऊंड पार्श्वभूमी ही गुन्हेगारी पद्धतीची आहे. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू री एंटर द प्रिझन, आणि तो अनेक वेगवेगळे प्लॅन्स करतोय की आपण परत एकदा प्रिझनमध्ये जावं, तुरुंगात जावं म्हणून. ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर विंटर, आणि कडक अशा त्या हिवाळ्यापासून, थंडीपासून प्रोटेक्ट करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी त्याच्याकडे घर नाही, शेल्टर नाही, आसरा नाही, निवारा नाही. त्यामुळे त्याला असं वाटतं की आपण काहीतरी करून परत तुरुंगात गेलं पाहिजे. द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे, आणि अतिशय अनपेक्षित अशा, एक्सपेक्ट करू शकणार नाही आपण अशा पद्धतीनं या लेसनची जी स्टोरी आहे ही संपते. ओ हेनरी हॅज डेपिक्टेड सोपीज फ्युटाईल अटेम्प्ट्स, आणि ओ हेनरी यांनी या लेसनमध्ये डेपिक्ट केलेलं आहे, चित्रित केलेलं आहे की सोपीचे जे निरर्थक व्यर्थ प्रयत्न सुरू आहेत टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस व्हेन, आणि अटक होण्यासाठी सोपी हा जो या कथानकातला मुख्य नायक आहे, मुख्य पात्र आहे, तो काय काय करतोय हे अतिशय ह्युमरस पद्धतीनं, विनोदी पद्धतीनं ओ हेनरी यांनी या लेसनमध्ये सांगितलेलं आहे. द कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट, आणि हा जो लेसन आहे किंवा ही जी स्टोरी आहे ती कशाविषयी आहे तर फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, आणि कन्फाइनमेंट म्हणजेच कारावास, तुरुंगवास. इनिशियली सोपी फील्स दॅट देर इज फ्रीडम फ्रॉम मिझरीज अँड वरीज. सुरुवातीला सोपीला असं वाटत असतं की आपल्याला स्वातंत्र्य आहे, मुक्तता आहे. कशापासून? मिझरीज म्हणजेच दुःख, आणि वरीज चिंता यांच्यापासून. इन कन्फाइनमेंट की तुरुंगात गेलो तरच आपली सुटका होईल दुःखापासून आणि चिंतेपासून. इन कन्फाइनमेंट दॅट इज प्रिझन. द नोट्स ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड ही रिझॉल्व्स टू वर्क हार्ड, आणि जेव्हा प्रार्थना गीताचे जे नोट्स म्हणजेच त्याचे स्वर त्याला ऐकायला येतात तेव्हा मात्र तो अतिशय ट्रान्सफॉर्म होतो, तो बदलून जातो आणि आतून बदलतो. फ्रॉम विदिन त्याच्या मनातून बदलतो. अँड ही रिझॉल्व्स टू वर्क हार्ड, आणि तो ठरवतो की आता आपण कष्टाचं काम करायचं. सोपी फेसेस द आयरनी ऑफ फेट ॲज द मोमेंट ही रिअलायझेस द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ, आणि त्याला शेवटी असं वाटतं सोपी फेसेस द आयरनी ऑफ फेट म्हणजे शेवटी त्याला सामना करावा लागतो दैवाच्या विडंबनेचा. फेट नशीब, दैव, आयरनी विडंबन, उपहास. ॲज द मोमेंट ही रिअलायझेस द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ, जेव्हा त्याला कळतं की सद्गुणी जीवनामध्येच आपल्याला मुक्तता मिळणार आहे, खरं स्वातंत्र्य त्याच्यामध्ये सद्गुणी जीवनामध्ये आहे. ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट, आणि त्याचवेळी त्याला तुरुंगात नेलं जातं. जेव्हा त्याला तो प्रयत्न करत असतो तुरुंगात जाण्याचा तेव्हा तो जाऊ शकत नाही, परंतु जेव्हा त्याला कळतं की आपण कष्टाचं काम केलं पाहिजे तेव्हा मात्र त्याला तुरुंगात जावं लागतं. धिस इज द आयरनी. द आयलँड मेन्शन हेअर इज ब्लॅकवेल्स आयलँड, नाव नोन ॲज रूझवेल्ट आयलँड, अ नॅरो आयलँड in the East River, New York City. On this island are rehabilitation institutions, a prison, lunatic asylum, charity hospital, etc. यामध्ये ज्या आयलँडचा उल्लेख केलेला आहे, तुरुंगाचा उल्लेख केलेला आहे, त्याचं अगोदरचं नाव ब्लॅकवेल्स आयलँड असं होतं. आता ते रूझवेल्ट आयलँड म्हणून त्याला नाव आहे, आणि तिथे ईस्ट रिव्हरच्या ते बाजूला आहे न्यूयॉर्क सिटीमध्ये. ऑन दिस आयलँड आर रिहॅबिलिटेशन
इन्स्टिट्यूशन्स, तिथे काही संस्था आहेत, तुरुंग आहे, त्याचबरोबर ल्युनॅटिक असायलम, वेड्यांचं इस्पितळ आहे, चॅरिटी हॉस्पिटल देखील तिथे आहेत. द कॉप अँड द अँथम. नाव द लेसन. सोपी लेफ्ट हिज बेंच and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway he turned and stopped at a luxurious cafe. सोपी त्या बेंचवरून उठला आणि भटकत तो स्ट्रोल करत म्हणजेच भटकत त्या एका चौकामध्ये स्क्वेअरमध्ये आला आणि तिथल्या अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ ॲस्फाल्ट, आणि जिथे डांबरी रस्त्यावर आल्यानंतर जिथे ब्रॉडवे व फिफ्थ ॲव्हेन्यू हे दोन्ही रस्ते एकत्र येत होते, अप ब्रॉडवे ही टर्न, आणि मग तिथून तो ब्रॉडवेकडे वळला. अँड स्टॉप्ड ॲट अ लक्झुरियस कॅफे, आणि तिथल्या एका सर्व सुविधांनी युक्त अशा लक्झुरियस अशा अतिशय आरामदायक अशा कॅफे हॉटेलसमोर जाऊन तो थांबला. सोपी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ. सोपीला कॉन्फिडन्स होता, त्याच्या स्वतःमध्ये आत्मविश्वास होता. फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज येस्ट अपवर्ड, आणि त्याच्या अगदी कोटाच्या शेवटच्या बटनापासून स्वतःबद्दल आत्मविश्वास होता. ही वॉज शेवन अँड हिज कोट वॉज ट्रीम, आणि ट्रीम अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्स गिविंग डे. आणि त्याला अतिशय आत्मविश्वासानं तो त्या हॉटेलसमोर येऊन थांबला होता. ही वॉज शेवन, त्याने दाढी केलेली होती. अँड हिज कोट वॉज ट्रीम, आणि त्याचा कोट जो होता तो नीटनेटका होता. आणि तो जो कोट होता तो त्याला थँक्स गिविंग डे या दिवशी एका ख्रिस्ती मिशनरीनं, एका स्त्री धर्मगुरूनं दिलेला होता. इफ ओनली यू कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड. जर तो त्या हॉटेलमधल्या एखाद्या टेबलपर्यंत अनसस्पेक्टेड, कुणालाही शंका न येऊ देता तो जर पोचू शकला, सक्सेस वुड बी हिज, तर त्याला यश नक्कीच मिळणार होतं. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबव द टेबल वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. आणि टेबलच्या वरच्या भागाचा जो त्याच्या कोटचा जो किंवा त्याच्या पेहरावाचा जो भाग, त्याच्या शरीराचा जो भाग, त्याचे कपडे जे टेबलच्या वरून दिसणार होते, ते बघून वेटरला तिथल्या कुणालाही त्याच्याविषयी काहीही शंका, डाऊट आला नसता. अ रोस्टेड मॅलार्ड डक, आणि एक स्पेशल असं डक, बदकाचं तिथल्या जी काय डिश आहे, तिथली गाजलेली डिश, ही भाजलेलं असं मलार्ड जातीचं ते बदक थॉट सोपी, आणि त्याला वाटलं की आपल्याला हे मिळेल. वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज. आणि त्यानंतर काही वाईन आणि चीज आपल्याला मिळालं तर खूप मजा येईल असं त्याला वाटलं. अ कप ऑफ कॉफी, कॉफीचा एक कप, अँड अ सिगार, आणि एक सिगारेट. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. आणि $1 सिगारेटसाठी भरपूर आहे असं त्यानं विचार केला. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिवेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. आणि या सगळ्याचा जो काही खर्च होईल किंवा याचं बिल होईल, ते बिल इतकं पण नाही होणार की तिथल्या मॅनेजमेंटला, त्या हॉटेलच्या व्यवस्थापकाला काय करावं लागेल की एक्स्ट्रीम ऑफ रिवेंज
बदला घेण्यासाठी टोकाचं पाऊल उचलावं लागेल अशी परिस्थिती येणार नाही असा विचार सोफीनं केला. अँड येट द मीट वूड लिव्ह हिम फील्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. आणि ते जे काही त्याला खायला तिथं मिळणार होतं ते त्याच्यासाठी खूप चांगली गोष्ट होईल आणि त्याला सहज त्या विंटर आयलँडला म्हणजेच तुरुंगात जाण्याचा प्रवाससुद्धा त्याचा होईल, ज्यामध्ये त्याला आनंद वाटत होता. बट ॲज सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, पण जेव्हा सोफीनं त्या हॉटेलच्या दरवाजाच्या आत पाऊल टाकलं, द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर्स, आणि तिथल्या त्या मुख्य वेटरची त्याच्या त्या फाटलेल्या विजारीकडे पॅन्टकडे त्याचं लक्ष गेलं. अँड डिसेडंट शूज, आणि त्याच्या त्या खराब झालेल्या बुटांकडे त्या वेटरचं लक्ष गेलं. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न्ड, आणि त्याच्या त्या वेटरच्या स्ट्रॉंग म्हणजे मजबूत आणि अतिशय तत्पर रेडी अशा हातांनी काय केलं, turned him about and conveyed him in silence and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the menaced Mallard. आणि जेव्हा वेटरनं त्याच्या फाटक्या कपड्यांकडं पाहिलं तेव्हा त्यानं पटकन त्याला अगदी पटकन येऊन याला सोफीला समजावून सांगितलं, कन्वी केलं, समजावून सांगितलं आणि मागं ढकललं आणि शांतपणे समजावून व अतिशय घाईनं त्याला काय केलं, बाजूला केलं. आणि त्या जे त्याला त्या बदकाचं, मॅलार्ड जातीच्या बदकाचं जे त्याला मटण खायला मिळणार होतं ते त्या बदकाचं नशीब हे लाजिरवाणं नशीब टळलेलं होतं असं त्याला तिथून हाकलून दिल्यानंतर वाटलं. सोफी टर्न्ड ऑफ ब्रॉडवे, सोफी तिथून ब्रॉडवेमधून बाहेर निघाला, त्या रस्त्याच्या बाजूला झाला. इट सीम्ड दॅट हिज रूट टू द कोव्हेटेड आयलँड, आणि असं वाटत होतं की त्याचं जे अत्यंत आवडतं असं जे आयलँड होतं, तुरुंग होता, तो वॉज नॉट टू बी ॲन इझी वन, तो त्याला अगदी सहज मिळणार आहे असं त्याला वाटत नव्हतं. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड, आणि त्या लिंबोमध्ये, तुरुंगामध्ये जाण्यासाठी आणखी काहीतरी नवीन पद्धतीची आखणी केली पाहिजे असं सोफीनं विचार केला. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue, इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली डिस्प्लेड wares behind plate glass made a shop window attractive. आणि त्या 6th Avenueच्या कॉर्नरला एक इलेक्ट्रिक लाईटच्या याच्यामध्ये प्रकाशामध्ये काय झालं होतं की एक दुकान होतं आणि त्या दुकानातल्या इलेक्ट्रिक अशा विद्युत अशा रोषणाई करून काही वस्तू तिथे काचेच्या वस्तू ह्या आत ठेवून त्या दुकानाचा जो भाग आहे तो आकर्षित केलेला होता. द शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. सोफी टूक अ स्टोन अँड डॅशड इट थ्रू द ग्लास, सोफीनं एक दगड उचलला आणि त्या काचावरती भिरकावला. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर, आणि लोक तिथल्या कोपऱ्यावरून पळत आले. दगड भिरकावल्यानंतर तो काच फुटला आणि पळत लोक आले. अ पोलिसमॅन इन द लीड, आणि त्या सगळ्यांच्या पुढे पोलीससुद्धा होता. सोफी स्टूड स्टील, सोफी अतिशय शांत उभा राहिला. विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स, खिश्यामध्ये हात घातले आणि तो शांतपणे उभा राहिला. अँड स्माइल्ड ॲट द साईट ऑफ ब्रास बटन्स, आणि तो आपल्या कोटाच्या पितळी बटनाकडे बघत हसत होता.
Sophie. Where is the man that done that? Inquired the officer agitatedly. आणि अतिशय रागाने ते पोलिसाने त्या सोपीला विचारलं की हा काच फोडणारा माणूस कुठे आहे? डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट? आणि मी हे केलं असेल असं तुम्हाला वाटत नाही का? सेड सोपी विथ अ फ्रेंडली व्हॉइस. आणि अतिशय मैत्रीपूर्ण अशा आवाजात सोपी पोलिसांनाच म्हणू लागला की तुम्हाला वाटत नाही का की मीच हे केलं असेल? ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. जणू काही तो शुभेच्छा देतो आहे अशा पद्धतीनं त्यानं विचारलं. द पोलिसमॅन रेफ्युज्ड टू ॲक्सेप्ट सोपी इव्हन ॲज अ क्ल्यू. आणि पोलिसाने सोपीला पुरावा म्हणून सुद्धा गृहीत धरण्याचं रेफ्यूज केलं, नाकारलं. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. आणि त्याला असं वाटलं की दुकानांच्या खिडक्या काच फोडणारे लोक हे पोलिसांशी गप्पा मारण्यासाठी थांबत नाहीत. दे टेक टू देअर हिल्स. ते काच फोडून लागलीच पळायला लागतात, आपल्या टाचांवरती पळायला लागतात असा पोलिसानं विचार केला. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. आणि पोलिसांना तेवढ्यात काही अंतरावर एक माणूस कार पकडण्यासाठी पळताना दिसला. विथ ड्रॉन क्लब ही जॉईन्ड इन द परसूट. आणि आपली काठी खेचत तो त्या पळणाऱ्या माणसाच्या मागे जाऊ लागला पोलीस. सोपी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट. सोपीला त्याच्या मनामध्ये अतिशय तिरस्कार वाटू लागला. ड्रिफ्टेड अलॉंग. आणि तो तिथून चालता झाला. ट्वाईस अनसक्सेसफुल. आणि दुसऱ्यांदा त्याला तुरुंगात जाण्यासाठी अनसक्सेसफुल तो झालेला होता, त्याला अपयश आलेलं होतं. ऑन द ऑपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट. त्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक साधेसुधे हॉटेल होते. ऑफ नो ग्रेट पोटेन्शियल्स. आणि त्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सोपीला ऑन द ऑपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. सॉरी. तर त्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूला एक साधं असं हॉटेल होतं जिथे काही लक्झुरियस अशा गोष्टी नव्हत्या. इट केटर्ड टू लार्ज ॲपेटाइट्स अँड मॉडेस्ट परस्यूज. आणि ते लार्ज ॲपेटाइट्स म्हणजेच हौशी अशा खवय्यांना, जे खाण्याचे शौकीन असतात अशा लोकांना, त्याचबरोबर मॉडेस्ट पर्सेस आणि कमी बिलाची अपेक्षा करणाऱ्या लोकांसाठी ते हॉटेल होतं. इट्स अ क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. आणि तिथल्या क्रॉकरी जी होती, चिनी मातीची जी भांडी होती, आणि तिथे गर्दीचं वातावरणसुद्धा होतं. इट्स अ सूप अँड नेपरी थिन. आणि तेथे असणारा सूप म्हणजेच रस्सा आणि तेथे असणाऱ्या नॅपरी कापडी वस्तू ह्या हलक्याच होत्या. इनटू धिस प्लेन सोपी बिटूक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज. आणि अशा फारशा महागड्या नसणाऱ्या ठिकाणी सोपी सहज प्रवेश करू शकणार होता. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफ स्टिक. आणि तिथे गेल्यानंतर त्याने बीफ स्टेक मागविलं. एका टेबलला बसल्यानंतर फ्लॅपजॅक्स देखील मागवले. त्याचबरोबर डॉग नट्स अँड पाय. तर हे सगळे पदार्थ त्यानं मागवले. डोनट आणि पाय असे पदार्थ मागवले, ते खाल्ले. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मायन्युएस्ट कॉईन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर्स.
आणि त्यानं सांगितलं की माझ्याकडे एक छोटंसं नाणं आहे आणि माझ्याकडे बाकी काहीही पैसे नाहीत. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप. आणि सोपी म्हणाला की आता कामाला लागा आणि पोलिसांना बोलवा. सेड सोपी, अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. आणि एका जेंटलमनला वेटिंग करायला, वाट बघायला लावू नका, असं तो म्हणाला. मी सगळं इथलं तुमच्या वस्तू खाल्लेल्या आहेत आणि माझ्याकडे पैसे नाहीत द्यायला. तुम्ही आता पटकन पोलिसांना बोलवा, असं सोपी त्यांना म्हणाला. नो कॉप फॉर यू. तुझ्यासाठी पोलिसांची गरज नाही. सेड द वेटर. तिथला वेटर म्हणाला विथ अ व्हॉइस लाईक बटर केक्स. आणि तो तिथला तुझ्यासाठी पोलिसांची गरज नाही असं आपल्या कर्कश आवाजात वेटर म्हणाला. अँड आय लाईक द चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल. हे कॉन. आणि त्याचे डोळे जे होते ते लाल बुंद असे चेरीप्रमाणे होते आणि त्यानं हे कॉन अशी हाक मारली त्या हॉटेलमधला दुसरा वेटर जो होता. नीटली अपॉन हिज लेफ्ट एअर ऑन द कॉलस पेमेंट टू वेटर्स पिच्ड सोपी. आणि दोन्ही वेटरनी सोपीला कठीण अशा रस्त्यावर बरोबर डाव्या कानावर आदळेल अशा पद्धतीनं फेकून दिलं होतं. ही अरोज जॉईंट बाय जॉईंट. आणि तो आपले सगळे सांधे सांभाळत असा उठला सोपी त्या रस्त्यावर पडलेला. ॲज अ कारपेंटर्स रूल ओपन्स. आणि जसं सुताराची पट्टी जशी उघडते तशा पद्धतीनं तो उठला. अँड डस्टेड हिज क्लोथ्स. आणि त्यानं आपले कपडे झटकले. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे. आणि अशा पद्धतीनं तिसऱ्यांदा सोपीला अपयश आलं याच्यामध्ये तुरुंगात जाण्यासाठी. आणि आता त्याला असं वाटत होतं की फार दूर आहे याच्यात तुरुंगात जाणे. अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे लॉफ्ट अँड वॉक्ड डाऊन द स्ट्रीट. आणि तिथे एक पोलीस आरामात बसलेला होता. आणि औषधाच्या दुकानासमोर ड्रग स्टोअरच्या समोर पोलीस उभा होता. तो फक्त लॉफ्ड झाला म्हणजेच हसला आणि वॉक्ड डाऊन आणि तिथून तो निघून गेला. सो द रिमेनिंग पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर.